शहरात वाढती गुन्हेगारी, हत्या आणि वाहन चोरी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। यावर उपाय म्हणून बडनेरा येथे अकोला यवतमाळ वाय पॉइंटवर एक हायटेक ट्रॅफिक बूथ लावण्यात आला आहे। पण दुर्दैवाची गोष्ट अशी की लाखो रुपये खर्चूनही हा बूथ अजूनही सुरू झालेला नाही। हा पांढरा हत्ती का ठरला आहे आणि यामुळे पोलिसांना कोणत्या अडचणी येत आहेत जाणून घेऊया। शहर वाढत आहे, गुन्हेगारी वाढत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस रात्रंदिवस मेहनत करत आहेत, परंतु त्यांना आवश्यक सुविधा मिळतात का, हाच प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे। बडनेरा येथील अकोला यवतमाळ वाय पॉइंटवर जिल्हा नियोजन समितीच्या 1,18,00,000 रुपयांच्या निधीतून एक हायटेक ट्रॅफिक बूथ बसवण्यात आलाय। या बूथमध्ये लाऊडस्पीकर, सीसीटीव्ही कॅमेरा, आरामदायक खुर्ची, एसी, पंखा आणि वॉकी टॉकी यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश आहे। हे सर्व उपकरण केवळ पोलिसांना गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच नाही, तर त्यांना ऊन, पाऊस आणि थंडीपासून आराम देण्यासाठीही लावण्यात आले होते। परंतु दुर्दैवाने हा बूथ अजूनही फक्त एक शोभेची वस्तू बनून राहिलेला आहे। यात सर्वात मोठी अडचण आहे ती म्हणजे विद्युत जोडणीचा अभाव। विद्युत जोडणी नसल्यामुळे या सर्व सुविधा निरुपयोगी ठरत आहेत। यामुळे वाहतूक पोलिसांना अजूनही उन्हात आणि पावसात उभे राहून काम करावे लागत आहे। या समस्येबद्दल जेव्हा प्रतिनिधींनी स्थानिक पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना घरावर गोटे आणायचे का असा मिश्किल प्रश्न विचारून बोलणे टाळलेत। यामुळे स्पष्ट होते की पोलीस प्रशासनाकडनं या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे। हा एक गंभीर विषय आहे, कारण जेव्हा पोलिसांनाच मूलभूत सुविधा मिळत नाही तेव्हा ते गुन्ह्यावर नियंत्रण कसे ठेवतील। कोट्यवधी रुपये खर्च करूनही जर या सुविधांचा वापर होत नसेल तर हे जनतेच्या पैशांची नासाडी आहे। आता पोलीस प्रशासन यावर कधी लक्ष देणार आणि हा हायटेक ट्रॅफिक बूथ कधी कार्यान्वित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।